आणि आता पाहणार आहोत टॉप 9 मोठ्या राजकीय बातम्या। 2 एप्रिलला अजित पवार बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर, दादांच्या उपस्थितीमध्ये काही महत्त्वाचे पक्षप्रवेश होण्याची शक्यता। बीड जिल्ह्याच्या पक्ष कार्यालयामध्ये लोकांच्या भेटीगाठी देखील होणार। वाल्मिक कराड फिल्म प्रोड्युसर होता, निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले यांचा दावा। सोशल मीडियावर कराडच्या आयकार्डसह आलिशान ऑफिसचे फोटो देखील व्हायरल। राज ठाकरेंना फडणवीसांकडून कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा? बाळासाहेबांनी शिवसेना फोडण्यामध्ये हात असणाऱ्या महाराष्ट्राच्या शत्रूला मदत होईल अशी भूमिका नको, संजय राऊतांची टीका। देवेंद्र फडणवीसांनी चांगलं काम केलं तर आम्ही त्यांना पाठिंबा देऊ, ही चांगल्या कामाची यादी त्यांनी जाहीर केली पाहिजे होती। काल त्यांना कोणत्या चांगल्या कामाची अपेक्षा देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आहे? मराठी संस्कृतीवरती हल्ला होतो आहे, हे चांगलं काम असेल तर जरूर देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा देणं ही राष्ट्राची गरज आहे। राज्य चांगलं चालवण्याचा आमचा प्रयत्न, राज्य चालवताना सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा उद्दिष्ट। राज ठाकरेंनी मांडलेल्या सूचनांवर देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया। देवेंद्र फडणवीसांना सर्व सत्ता आपल्या हातात पाहिजे, त्यामुळेच राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नाहीत, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप। क्या हुआ तेरा वादा, ऐतिहासिक बहुमत मिळाल्यानंतरही शब्द का पाळत नाहीत? हर्षवर्धन सपकाळ यांचा अजित पवारांना सवाल। बड़े ही लापरवाही के साथ और जो वादा किया था उससे मुकरते हुए अभी उन्होंने कहा कोई ऋण माफी नहीं, कोई कर्ज माफी नहीं। तो मैं तो इतना ही कहूंगा कि क्या हुआ तेरा वादा। 1500 रुपये कायमस्वरूपी मिळणार, 21 रुपये देण्यासाठी थोडा कालावधी लागेल। राज ठाकरेंच्या टीकेनंतर संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। लाडकी योजना बंद होणार नाही हे तेवढं सत्य आहे, कोणी काही बोलू। 2100 रुपये देण्याचा जो काही संकल्प आहे तो निश्चित पुरा केला जाईल, पण त्याला कालावधी लागेल एवढं निश्चित आहे। दुसऱ्या समन्स नंतरही कुणाल कामराची मुंबई पोलिसांसमोर चौकशीला गैरहजेरी। कुणाल कामराच्या घरी पोलीस दाखल झाले होते। गेल्या 10 वर्षांपासून मी जिथे राहत नाही अशा पत्त्यावर जाणं म्हणजे तुमचा वेळ आणि सार्वजनिक संसाधनांचा अपव्यय, कुणाल कामरानं ट्विट करत मुंबई पोलिसांना पुन्हा डिवचलं।